बाबा, तुमच्याकडे पैसे आहेत का? हा प्रश्न आपण लहानपणी किती सहज विचारायचो ना. आणि गंमत म्हणजे आपल्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे असायचं. शाळेची फीस भरायची, भरू ना. नवीन बूट हवेत, घेऊया. कॉलेजचा फॉर्म भरायचा आहे, भरून टाकू. क्लास लावायचा आहे, लावून घे. आपल्याला कधी जाणवलंच नाही की प्रत्येक वेळी होईल, करूया म्हणणाऱ्या त्या माणसाला ते खरंच कसं होणार आहे याची काळजी आधीपासूनच सतावत असायची. कारण मुलांसमोर तो कधी अडचणी दाखवतच नव्हता. आपल्याला आठवत असेल, बाजारात एखादी वस्तू आवडली की आपण हट्ट करायचो आणि काही दिवसांना ती वस्तू घरी असायची. आपल्याला माहिती असायचं की बाबांनी आणली, पण त्या वस्तू मागे किती तासांचं काम होतं, किती घाम होता, किती तडजोडी होत्या, हे कधीच दिसलं नाही. आपण झोपल्यावरही अनेक विचार बाबांच्या डोक्यात सुरू असतात. पुढच्या महिन्याची फीस कशी भरायची, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कसे साठवायचे, आईच्या औषधांचं काय, घराचा खर्च कसा सांभाळायचा. आणि ह्या सगळ्यात त्याच्या स्वतःच्या इच्छा कुठेतरी हरवून जातात. एक दिवस कपाट उघडून बघा, कदाचित तुम्हाला बाबांचा तोच जुना शर्ट दिसेल, तो वर्षानुवर्ष वापरलेला आहे. तेच घड्याळ दिसेल, झिजलेल्या चपला दिसतील. कारण बाबांसाठी अनेक वस्तू घेणं गरजेचं नसतं. त्यांच्यासाठी गरजेचं असतं त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान. कधी कधी वाटतं बाबा रडत का नसतील, पण खरं सांगायचं तर तेही रडतात. फक्त त्यांच्या अश्रू डोळ्यातून कमी आणि जबाबदाऱ्यांतून जास्त दिसतात. ते त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यात दिसतात, उशिरापर्यंत चाललेल्या कामात दिसतात, रात्रीच्या शांततेत दिसतात आणि कधी कधी एकटं बसून घेतलेल्या दीर्घ श्वासात दिसतात. आपण मोठे होतो, नोकरी लागते, पहिला पगार हातात येतो आणि तेव्हा आयुष्य पहिल्यांदा एक गोष्ट शिकवतं: पैसे कमावणं कठीण आहे, जबाबदार पेरणं त्याहून कठीण, आणि हसत मुखाने सगळं सांभाळणं सर्वात कठीण. मग अचानक बाबांची आठवण येते, कारण ते हे सगळं वर्षानुवर्ष करत आलेले असतात. तक्रार न करता, कौतुकाची अपेक्षा न करता, आणि मोबदला म्हणून फक्त एकच गोष्ट मागत असतात: आपण चांगलं आयुष्य जगावं. कधी लक्ष दिले का? मुलगा मोठा झाला की बाबा त्याला पैसे मागत नाहीत. ते फक्त विचारतात, काम कसं चाललंय, तब्येत सांभाळ बरं का, जेवण वेळेवर कर. कारण प्रेम व्यक्त करण्याची त्यांची भाषा वेगळीच असते. त्यांना मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझी माया येते असं म्हणता येत नाही, पण घरी पोचल्यास फोन कर असं म्हणता येतं. त्यांना मिठी मारता येत नाही, पण तुमच्या डोक्यावर हात ठेवता येतो. त्यांना भावना सांगता येत नाहीत, पण तुमच्यासाठी आयुष्य खर्च करता येतं. आज जर बाबा तुमच्यासोबत असतील तर त्यांच्याकडे एकदा नीट बघा. कदाचित तुम्हाला पहिल्यांदा जाणवेल की तुमच्या स्वप्नांचा पाया, तुमच्या यशाची सुरुवात आणि तुमच्या आयुष्याची सुरक्षितता, ह्या सगळ्यांच्या मागे एक माणूस शांतपणे उभा आहे, ज्याने स्वतःचं आयुष्य थोडं थोडं खर्च केलं, जेणेकरून तुमचं आयुष्य थोडं चांगलं होईल. आणि म्हणून खरी श्रीमंती बँकेच्या खात्यात नसते. खरी श्रीमंती त्या वडिलाकडे असते ज्याच्या खिशात कदाचित पैसे कमी असतील, पण मुलांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या भविष्यासाठी तो नेहमीच श्रीमंत असतो. बस इतकंच.